नागालँडमध्ये भूस्खलनात सापडलेल्या लोकांचं हवाई दलाच्या मदतीनं बचाव कार्य करण्यात आलंय। हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं कोहिमा आणि दिमापुरात 100हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। बचाव कार्याची ही काही निवडक दृश्य आहेत। हवाई दलाकडून मदत आणि बचाव कार्य नागालँडमध्ये सुरू आहे। कोहिमा आणि दिमापुरात 100हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय हेलिकॉप्टरच्या मदतीनं। नागालँडमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालंय आणि सापडलेल्या लोकांना वाचवण्यात आलंय, त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आलंय।